अप्रतिम बॅटिंग अर्धशतक झळकावलं होतं प्रदीप पॅडीने. अप्रतिम बॅटिंग यंगस्टार खेळाडूला खरं तर लाजवेल असे बॅटिंग पॅडीने अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि या मॅचमध्ये नितलास नगरीमध्ये कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं पूर्ण राहील. 4 षटकाचा सामना आणि 4 षटकामध्ये कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम, ड्रेसिंग कोड कंपल्सरी आणि रिव्ह्यू सिस्टम नसेल याच्याकडे देखील लक्ष असू द्या दोन्ही टीम. वेलकम बॅक जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे कामोठे 40+ आणि उर्वे 40+ या दोन टीम मध्ये घमासान द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळतील. पंचांचा थोड्याच वेळात ग्रीन सिग्नल मॅच ऑन होईल. सलामीची जोडी उर्वे 40+ संघाकडून दाखल झाले मिस्टर कॅफे किरण पाटील सर आणि पॅडी मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप खारकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैयक्तिक पहिला सांघिक कोट्यातील पहिला षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक सुलक्षण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी उर्फ ब्रायन लारा. मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पंच राम पाटील सुद्धा आम्हाला इशारा करतायत की लेट्स प्ले मॅच ऑन. दोन्ही टीमला कॉम बॉक्स मधून देऊया शुभेच्छा. विश यू गुड गेम अँड प्ले क्वालिटी क्रिकेट. सलामीची जोडी लेफ्ट हँडेड बॅट्समन किरण पाटील, नॉन स्ट्राईकला प्रदीप खारकर अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिलाच बॉल सुलक्षण भोईर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडंसं दूर ठेवला होता. किरण पाटील यांना वाटलं की चेंडू वाईट बॉल जाईल परंतु थोडंसं आतमध्ये लाईनच्या आतमध्ये होता. पंचांनी फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केला. चांगला चेंडू हाताळले. पहिला चेंडू आपण डॉट पाहिला. सुलक्षण भोईर मैदानाच्या आतमध्ये गुडलेन स्पॉटवर पहिला चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस स्पॉटमध्ये चेंडू मिनी हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न. मिडऑफमध्ये खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा उर्वे 40+ संघाचा आपण पाहतोय. धावसंख्या 1 वर. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टनसाठी थोडीशी डोकेदुखी. फिल्डिंगमध्ये वारंवार तुम्हाला इथून चेंजेस पाहायला मिळतील. राईट हँडेड बॅट्समन आहे पॅडी, त्यामुळे आता फिल्डिंगची सजावटचा विचार केला तर काउट कॉर्नर रिजनमध्ये खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. त्यानंतर 30 सर्कलच्या बाहेर विचार केला तर कव्हर क्षेत्रामध्ये जो फिल्डर होता तो मात्र आता वाईडिश लॉंग ऑफमध्ये जाताना पाहायला मिळेल. फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड डाऊन आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये अशी फिल्डिंगची फेवर रचना. गोलंदाज तयार. सुलक्षण भोईर मैदानाच्या आतमध्ये तिसरा बॉल घेऊन. यावेळी एज लागली. यावेळी पिच झाला होता जमिनीला. बॉल लाऊड अपील केली. पंचांनी लगेचच अपील फेटाळली. अप्रतिम बॉलिंग. यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. पॅडीला स्लॉटमध्ये चेंडू की पॅडी प्लॉटमध्ये जरूर चेंडू पाठवतो त्यामुळे थोडासा यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाज सुलक्षण भोईर याचा आपण पाहिला. चांगली गोलंदाजी अद्याप मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेमध्ये अगदी चांगली गोलंदाजी. ऑफ स्टिकला शटल मारण्याचा प्रयत्न. मिडऑनला खेळाडू तैनात. इथे देखील कोणतीही धाव नाही. फेकी देखील तितकीच चांगली आणि अशा रीतीनं हा देखील बॉल डॉट फेकला जातोय. थोडासा प्रेशर क्रिएट केलाय सुलक्षण भोईरने सलामीवर दोन्ही बॅट्समनवरती. कारण स्कोर बोर्डचा विचार केला ना तर 4 बॉलचा खेळ संपन्न झाला आहे आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त एक बिनगडी बाद. चांगली सुरुवात गोलंदाजी मार्कवर सुलक्षण भोईर या गोलंदाजाची कामोठे 40+ संघाची. लेफ्ट हँडेड बॉलर आहेत. ओव्हर द विकेटने मारा. हो यावेळी ओव्हर पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केले ते. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त या अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अशा रीतीनं पंचांचा इशारा आला. हा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली होते खात्यामध्ये.
आणि षटकातला अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल, इथून डिलिव्हर केला जाईल. चांगली गोलंदाजी, 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा फलकावरती लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात मी म्हणेन टॉस जिंकून गोलंदाजी करत असताना कामोठे 40+ संघ, जय हनुमान कामोठे 40+ संघ अद्याप मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सादर करत असताना यावेळी स्लॉट मध्ये चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लागवलाय. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाले संजय माते यांच्या माध्यमातून. जिथे 4 धावा होत्या तिथे मात्र फक्त आणि फक्त सिंगल, आणि सिंगलच्या मदतीनं षटकाची वेळी समाप्ती. 1 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धाबा. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स उल्वे 40+ संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती बिनबाद. थँक यू व्हेरी मच. कामोठे गावचे ज्येष्ठ समालोचक, लिजेंड समालोचक बाहू मात्रे जर आपण आला असाल तर आपण लगेचच अतिथी मंचावर यायचे. अतिशय शुद्ध मराठी गुडवा, चांगली वाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. आणि बाहू मात्रे जर आपण आला असाल तर आपण यावं अतिथी मंचावर. आपलं स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलं सुलक्षण भोईर यानं, आणि धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे फक्त 3 धावा बिनबाद. सुरुवात अतिशय चांगली राहिली कामोठे 40+ संघाची. दोन्ही फलंदाजांना मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं आणि मोठे फटके मारू दिले नाहीत. चांगली लेंथ, चांगली पिचिंग, नियंत्रण चांगलं होतं सुलक्षण भोईर या गोलंदाजाचं. आता प्रेशर पूर्ण क्रिएट केलाय फलंदाजावरती. इथं प्रेशर रिलीज करतील का मिस्टर कॅपे किरण पाटील सर, हे देखील पाहणं गरजेचं. पॅडी सारखा मोठा खेळाडू, बलाढ्य खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, त्याला देखील पूर्णपणे जखडून ठेवलंय मोठे फटके मारण्यासाठी. इथून मात्र 18 चेंडूचा अजूनही खेळ बाकी, मॅच संपली नाही. अजून किती धावा उभारू शकतील उल्वे 40+ हे सांगता येत नाही. इथे मात्र पहिल्या चेंडूवर हवाई सपर चेंडू केला होता, परंतु तिथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. आणि तिथे काय झालंय पहा, निर्णयाची अपेक्षा असेल की चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आहे की बाहेर. फुलटॉस बॉल होता, चेंडूची अडवणी केली. जेल जरूर ड्रॉप झाला परंतु धावा वाचवल्या तिथे. फक्त मिळेल या चेंडूवरती सिंगल, आणि सिंगलच्या मदतीनं धाव संख्या पुढे टोटल 4 ऑन बोर्ड. 4 धावा 7 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर. झेल असे सोपे झेल तुम्हाला पकडावे लागतील अशा स्तरावरती. या स्टेजवरती अतिशय सोपा झेल होता. हातामध्ये बॉल आला होता आणि तिथे मात्र आउटफील्डमध्ये अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळे चेंडू सीमारेषा पार नाही गेला. ज्यावेळी पॅडसाठी हा बॉल, बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही, बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला. क्रॉस द ब्लेड खेळण्याचा प्रयत्न पॅडी खारकर याचा आपण पाहिला. हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. आता पूर्णपणे प्रेशर असेल इथून प्रदीपवरती देखील आपण पाहिलं तर. मोठे फटके येत नाहीत आणि मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो हा पॅडी. ऑफ स्विकला शपलवून हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय. पुल सक्सेसफुल, डिलाइटफुल, पॉवरफुल षटकार. थँक्यू व्हेरी मच. प्रदीप खारकर सारख्या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, कारण जसा अखूट टप्प्याचा चेंडू आला, रडारमध्ये चेंडू होता प्रदीपच्या आणि तिथून मात्र ठोकला षटकार प्रदीपने. आता लेग साईडला आपण पाहाल तर ऑन साईडला 4 खेळाडू तैनात केलेले आहेत आणि ऑफ साईडचा विचार केला तर फक्त एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये एक खेळाडू तर या सर्कलच्या बाहेर. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू तैनात, त्यामुळे चेंडूची अडवणी केली. पॅडीचा खरं तर मनामध्ये विचार चांगला होता, कारण शॉर्ट थर्डमॅनला जो खेळाडू त्याला बीट केला असता तर 4 धावा जरूर खात्यामध्ये ॲड झाल्या असत्या. आणि स्विच हिट मारण्यामध्ये प्रदीप खारकर खरं तर जाणला जातो.
इथून मात्र मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे टोटल 11 ऑन बोर्ड. 11 धाबा धाबा फलकावरती. आता किरण पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी ओव्हर पिच बॉल होता, उंची जास्त, झेलची संधी आहे, झेल होईल का? चेंडू जाईल सरळ. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. दॅट्स अ 4. आता किरण पाटील सरांनी देखील हात खोललेले आहेत. हा चौकार जरूर आला त्यांच्या बॅटमधून. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यावेळी शपल होऊन क्या बात आहे, वॉट अ शॉट. चेंडू काउ कॉर्नर रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. शानदार षटकार. दोन षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धाबा. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट उल्वेस 40+ संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 21 ऑन बोर्ड. 21 धावा धाबा फलकावर. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये सुलक्षण भोईर या गोलंदाजाने पूर्णपणे दबाव दोन्ही फलंदाजांवरती टाकला होता. प्रेशर क्रिएट केला होता. फक्त 3 धावा खर्च केला. त्यानंतर प्रेशर रिलीज केला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील आला होता. सुनील वरती मात्र प्रहार केला. 18 धावा सुनीलने खर्च केल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पंडित गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. कामोटे कॅप्टनने पंडितवरती जबाबदारी सोपवली. इथून तिसरं षटक कशा प्रकारे राहील. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून 2 मायटी हिट आपल्याला पाहायला मिळेल. पॅडीच्या बॅटमधून एक आणि किरण पाटील सरांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. त्यामुळे आता दोन्ही लयमध्ये दोन्ही टचमध्ये हे 2 फलंदाज आहेत. त्यामुळे इथून कांबोटे संघ विकेटची अपेक्षा जरूर इथून करत असेल. एखादा विकेट थोडंसं अजून प्रेशर उल्वे टीमवर टाकायचा प्रयत्न जरूर केला जाईल. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. यावेळेस स्लॉटमध्ये चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी आणि झेल इथं भूमीला दान केला होता. खराब क्षेत्ररक्षण. बॅक टू द बॉलर चेंडू आला होता. झेल सोपा झेल होता. त्याला अवघड बनवला आणि तिथे मात्र झेल ड्रॉप केला होता. पॅडे सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलं. जसं की किरण पाटील सरांना देखील बॅकवर्ड स्पेल लेग रिझर्व्हमध्ये एक चांगला झेल सोडण्यात आला. सोपा झेल होता. दोन्ही फलंदाजाचा विचार केला. दोन्ही फलंदाजांना इथे जीवनदान मिळालं. जीवनदानाचा आता इथून कितपत फायदा उचलतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील. कारण इथून 2 महत्त्वाचे फलंदाज स्तंभूच्या आसऱ्याला तुम्ही परतवले असते तर उर्वे टीमला तुम्ही बॅकफुटला ढकलण्यामध्ये यश तुम्हाला मिळालं असतं. पण तो क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नसतं. क्रिकेट हा वर्तमानाने खेळला जातो आणि भविष्य उज्ज्वल केलं तर भूतकाळामध्ये क्रिकेट खेळला जात नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाहीये. इथून मात्र 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धाव फलकावरती. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. विकेटच्या हवी एका मोठे संघाला. त्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून थोडंसं निराशजनक वातावरण. मैदानाच्या आतमध्ये काढाख्याचं ऊन. खेळपट्टी टणक. मैदानाच्या आतमध्ये चेंडू प्रॉपर खरं तर सीमर्सच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. टायमिंग देखील चांगलं जुळत आहे. यावेळी देखील मोठा फटका लगवत होता. पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. चांगली बॉलची सांगता. चांगला निर्णय पंतांच्या माध्यमातून. ऑफ स्विचच्या बाहेर शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता आणि चेंडू टप्पा खाली थोडासा सरळ राहिला. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे की नाही. एलिव्हेशन मिळेल का. एलिव्हेशन मिळालं नाही. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. फेकी चुकीची आणि त्याचा फायदा इथून 2 फलंदाज उचलतील. चांगली कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 3 धावा पूर्ण केल्या जातात. जिथं 1 धाव होती एकेरी धावेला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं आणि थ्रो खराब असल्या कारणानं तिथे देखील 1 धाव. अशा टोटल या ओव्हरमध्ये या
बॉलवर 3 धावा मिळतील आणि 3 धावेच्या मदतीनं टोटल धावसंख्या 27 ऑन बोर्ड, 27 धावा धाव फलकावरती. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये, मोठे फटके कुठेतरी येत नाहीत, वंचित ठेवलं जाते. एक षटकार दोन्ही फलंदाजाने जरूर खेचलाय, परंतु एकेरी दुहेरी धावेला देखील इथं 2 फलंदाज प्राधान्य देत असताना यावेळी प्रहार केलाय. अचूक टायमिंग, प्रॉपर टायमिंग, चेंडू स्टँड अँड डिलिव्हर सेकंड टियर मध्ये, सेकंड षटकार पॅडी खारकरचा. थँक्यू व्हेरी मच. प्रदीप खारकर ने ठोकला षटकार. पुढील होणारी मॅच चॅलेंजर बेलवली आणि त्यांच्या अगेन्स्ट स्त्री मलंग वाबंजे दोन्ही टीमला आम्ही विनंती करू, इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. यस पंताचा इशारा होतोय व्हाईट बॉलचा. थोडासा प्रेशर क्रिएट केलाय गोलंदाजावरती पॅडीने. षटकार चांगला ठोकला पहा. ऑन साईडला ही ताकद, स्विच हिट ही त्याची स्ट्रॉंग झोन म्हणून ओळखला जातो पॅडी खारकरचा. आणि प्रयत्न मात्र चांगले राहिलेत. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा येत नव्हत्या आणि त्यानंतर धावेंचा डोंगर इथून उभारण्याचा प्रयत्न. यावेळी यॉर्कर, क्या बात आहे, चांगली लाईन लेन, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि अशा रीतीनं षटकाची वेळी समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स उर्वे 40+ संघ जाऊन पोहोचलाय बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 ऑन बोर्ड, 34 धावा. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. ड्रिंक्स ब्रेक, 3 षटक, कारण कडाक्याचं ऊन आहे त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. 2 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. 3 षटकानंतर पाण्याची आवश्यकता असेल तर लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. त्यानंतर आम्ही विनंती करू, चॅलेंजर बेलवली 40+ आणि श्रीमलंग वावजे, आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करून घ्यायचे. आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेऊया, टॉस करून घेऊया इनिंग ब्रेक नंतर. जर तुम्ही ऑनलाईन पाहत असाल फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून तर तुम्हाला आम्ही विनंती करू की आपण वेळेमध्ये हजर राहा, कारण वेळेमध्ये आपल्याला सामने संपवायचे. उजेडाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू आपापल्या घरी सुखरूप जाईल, कारण बिबट्याचा वावर आहे. नितलस वावंजे परिसरामध्ये वन विभाग अधिकारी आदरणीय संतोषदा मुंडे सर देखील इथे येऊन गेले, सूचना देऊन गेलेत की उजेडाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू आपापल्या घरी सुखरूप जाईल याची आयोजन कमिटीने काळजी घेतली पाहिजे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सूचित करू की आपण वेळेवर तुम्ही उपस्थिती जा. 3 षटकाची अखेरीस टोटल धाव संख्येचा विचार केला, टोटल 34 धावा धाव फलकावर. उल्वे संघाची जमेची बाजू की अजूनही 2 सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. आता मात्र शेवटचं कोणताही बॉलर असो, इथून मात्र मोठे फटके जरूर खेचले जातील. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळी फुल टॉस बॉल किरण पाटील सरांसाठी, मिस टायमिंग आहे, झेलची संधी. आता मात्र कोणतीही करणं नाही चूक, लॉंग ऑनला टिपला झेल. पहिला करण झटका बॅटिंग करत असताना किरण पाटील सर बॅक टू द पॅव्हिलियन. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. विनोद गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्या चेंडूवरती फुलटॉस बॉल वरती विकेटचं पतन. वैयक्तिक 10 चेंडू आणि 18 धावांचं योगदान किरण पाटील सरांनी दिले. वेल प्लेड, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी फलंदाज इथून किरण पाटीलला परतावं लागलं तंबूच्या अस्त्राला. विनोदचा फुल टॉस बॉल होता, प्रचंड ताकद त्यांनी तिथे झोकली होती, परंतु बॅट कुठेतरी थोडीशी हातामध्ये फिरली आणि चेंडू सरळ लॉंग ऑन मध्ये विसावला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये योगेश म्हात्रे दाखल झाला बॅटिंगसाठी. योगेश पाया उर्वरित बॉलवरती कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून टार्गेट कितपर्यंत कामोठे संघासमोर ठेवलेल उल्वे संघ हे देखील पाहणं गरजेचं. चला मॅच चालू करायची, थोडासा स्पीडअप करा, अतिरिक्त वेळ खर्च करू नका कामोठे टीम.
यावेळी शपलून बॅक टू द बॉलर मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू तयार. लारा आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. आता प्रदीप खारकर या खेळाडूला खरं तर स्ट्राईकला आणलं जाते, कारण सलामीला आलेला प्रदीप खारकरच्या बॅटमधून फक्त आणि फक्त 2 षटकार आलेत आणि चौकारांचा विचार केला 2 षटकार आलेत. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या मधून मारण्याचा प्रयत्न, परंतु काउ कॉर्नर रिझन मध्ये खेळाडू तैनात. फेकी चांगली पाहायला मिळाली, त्यामुळे इथं सिंगल पेक्षा अजूनही काही नाही, एकच धाव. कलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळालं आणि तिथून मात्र एका धावीच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 36 धावा फलकावरती. शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवल्या जातात आणि प्रयत्न चांगला राहिला विनोदचा. यावेळी पहा त्या प्रयत्नांना मात्र यश मिळत नाही. हा चेंडू सीमारेषा पार. षटकार. असं वाटलं होतं कामोठे संघाकडून हे षटक इकॉनॉमिकल राहील. पहिलं षटक जसं राहिलं होतं 3 धावा फक्त आल्या होत्या, त्याच प्रकारे विनोदचं षटक राहील, परंतु इथे मात्र षटकार टोकला. पुन्हा एकदा वाडिश लॉंग आणि काउ कॉर्नरच्या मधून मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा एक धाव कंप्लीट केली. आता प्रदीप खारकरला स्ट्राईकवर आणलं जातंय. योगेशचं देखील मी कौतुक करेल. 3 चेंडू त्याने खेळलेत आणि 3 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एक षटकार माहिती हिट आपल्याला पाहायला मिळाला. आता लास्ट बॉल ऑफ द इनिंग, टार्गेट सेट करणारा बॉल. शेवटच्या बॉलवर प्रहार. प्रदीप खारकरचा प्रहार. चेंडू सीमा पार. शानदार रुबाबदार षटकार. अशा रीतीनं पहिल्या डावाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाल्यानंतर धाव फलकावर धावा 49 धावा गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाच्या आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजे जय हनुमान कामोठे संघासमोर. थँक्यू. थँक्यू डीजे. चला टॉससाठी या पहिल्या फेरीमधली शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चॅलेंजर बेलवली 40+ त्याला फाईट करेल श्रीमलंग वावंजे. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. पहिल्या फेरीमधली शेवटची मॅच चॅलेंजर बेलवली आणि त्याला श्रीमलंग वावंजे हा संघ फाईट करेल. दोन्ही टीमचे संघनायक टॉससाठी रिपोर्टिंग द्या. बेलवली टीमचा संघनायक आलाय. मी विनंती करेन वावंजे टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसा.
तर मॅच क्रमांक 3 जिथे गौरी स्पोर्ट उलवे टीमला फाईट करतोय जय हनुमान कामोटे. पहिला सत्र पहिलं बॅटिंग केली गौरी स्पोर्ट उलवे टीमनं 4 षटकांच्या अखेरीस 49 धावा जमा केल्या. आता सेकंड सत्रामध्ये लक्ष पार करायचं. खरं तर कामोटे टीम प्रवास आहे 24 बॉलमध्ये 50 धाब्यांचं लक्ष. येस लक्ष असू द्या कारण की महत्त्वाची सूचना आहे. खरं तर इथे बिबट्याचा वावर आहे त्याच्यामुळं सर्व टीमला मी विनंती करेन की आपण वेळेवरती या जेणेकरून 4-4:30पर्यंत सर्व सामने कव्हर होतील. कारण की ऑलरेडी पोलीस प्रशासनाने आपल्याला अलर्ट केलं आहे त्याच्यामुळं आपण देखील सहकार्य करा. वावंजे टीम संघनायक आपण या टॉससाठी कारण की बेलवली टीमचा संघनायक आला आहे त्याच्यामुळं वावंजे टीम आपला संघनायक घ्या. अथवा जर तुम्ही एक्स्ट्रा टाईम घेतला तर पुढचे जे सामने आहेत ना ते आम्ही खरं तर आयोजकांचा निर्णय येतो आहे. जर एक्स्ट्रा टाईम खर्च झाला तर पुढचे सामने कदाचित कमी षटकाचे केले जातील याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. अजयभाई या आपण आपले हार्दिक स्वागत आहे. आमचे अगदी जवळचे मित्र अजयभाई. वावंजे संघ आज केलेला ना अजयभाईंचा खूप काही योगदान सातत्यानं पाहिलं. याच जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे लक्ष 50 धाब्यांचा प्रवास कामोटे टीम समोर सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली. आज उलवे संघामध्ये कदाचित आयलेश दिसत नाही आणि त्याच्या अनुपस्थितीनं हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिला पूर्वार्ध बॅटिंग भरपूर चांगली झाली जिथे किरणपाडी सर असते त्याच्यानंतर प्रदीप खारकरनं चांगले योगदान दिलं आणि एक चांगलं टार्गेट खरं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये सेट केलं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज किरण पाटील यांना समोर फलंदाज पाहिलं तर समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज संजय मात्रा नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतोज. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन खराब आहे पंचांचा इशारा की वाईट बॉल. अतिरिक्त धावी जोडले गेले अतिरिक्त धावेनं अकाउंट संघाचं ओपन झालंय. सध्या बॅटिंग करत असताना कामोटे संघ लक्ष 50 धावेंचा आणि तो लक्ष पार करायचं असेल तर पहिल्या या पिवट षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. त्याच ईर्षेनं फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी चांगला फटका प्रहार केला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केला. फलंदाज संजय मात्रेने ठोकला पहिला ब्रँडेड षटकार. पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय 6 धावा. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 7 या आकड्यावरती. पण 50 धाब्यांचा लक्ष आहे ना तो मनामध्ये सेट केलाय आणि तशा रीतीनं सध्या फलंदाजी संजय मात्रेची मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार. आता थोडंसं प्रेशर टाकलं गोलंदाज किरण पाटीलवरती कारण की पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. किरण पाटील समोर संजय मात्रे. हो पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लाईन पाहावी लागेल. यस लाईन खराब आहे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल पंचांचा इशारा की इट इज वाईट. अवांतर धावी जोडली जाते. संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अतिरिक्त धावा सध्या खर्च करीत असताना किरण पाटील या मॅच मध्ये 50 धावा डिफेन्स करायच्या 24 बॉलमध्ये. गौरी स्पोर्ट उलवे टीमला प्रहार करतो आक्रमण करतो मॅच मध्ये संजय मात्रे. षटकारानंतर येतो दमदार रुबाबदार शानदार चौकार. चौकार आला. पुढचा बॉल इथे प्रहार करण्याचा प्रयत्न लावड अपील देखील झाली. चला या बेलवली संघ टॉस साठी या संघनायक चॅलेंजर बेलवली टीम संघनायक टॉस साठी या
वावंजा टीमचा संघ नाही देखील आलाय. पहिल्या फेरीमधली चौथी मॅच. एका साईडला श्रीमलंग वावंजाने त्याला फाईट करेल चॅलेंजर बेलवली. या दोन संघांदरम्यान हा टॉस स्पर्धेचे सर्वा संजूदादा सांगडे यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जातोय. इथे देखील हा डॉट चेंडू बॅकअप देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज किरण पाटील. मागील दोन बॉल सलग निर्धाव फेकल्यात, जिथे धावसंख्येचा विचार केला तर संघ 12 या आकड्यावरती 12 धाबा धाव पुस्तकावरती टॉस जिंकलाय. वावंजा टीमनं निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो. पुन्हा एकदा LBW यस फलंदाज बाद. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना कामोठे टीमला किरण पाटील वरती प्रहार केला आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण दाखवताना पहिला विकेट मैदानातून बाहेर. टँक होटेचे पहिला धक्का लागला. महत्वाची विकेट. फलंदाज संजय मात्रे मैदानातून बाहेर झालाय. हा पहिला धक्का कामोठे टीमला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 12 या आकड्यावरती. स्टार्ट चांगला मिळाला आणि त्याच्यानंतर मागील 3 चेंडूचा खेळ पाहिलं ना, जिथे किरण पाटीलला भरपूर चांगलं कमबॅक करून दिला, तो मात्र गोलंदाजी करत असताना गौरी स्पोर्ट उलवे टीमला मागील 3 बॉल निर्धाव, त्याच्यामध्ये एक विकेट देखील किरण पाटीलच्या अकाउंटमध्ये ऍड झाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या सुलक्षण भोईर उर्फ लारा. हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला खेळ करावा लागेल. लक्ष 50 धावांचा त्याच्यामुळे प्रवास सुखरूप करायचा असेल तर या जोडीला चांगलं खेळ करावा लागेल मैदानावरती. अजून एक डॉट चेंडूला मागील 4 बॉल सलग निर्धाव फेकले किरण पाटीलला. कमबॅक केला गौरी स्पोर्ट उलवे टीमनं. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 12 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या जनमन कामोडे. टॅग गडीच आहे. चला थोडा पास केला. उल्वे संघ थोडासा स्पीडअप करा, कारण की एकच संघ आपल्याला सुपर 5 साठी दाखल करायचा. याच्याकडे लक्ष द्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी किरण पाटीलची पाहिली. पहिल्या 2 बॉलमध्ये तब्बल 12 आल्या आणि त्याच्यानंतर मागील सलग 4 बॉल निर्धाव, ज्याच्यामध्ये 1 विकेट संजय मात्रेची पाहिली. भरपूर चांगलं कमबॅक करून दिलं किरण पाटीलला मागील 4 बॉलमध्ये. अजूनही संघर्ष करावा लागेल कामोडे टीमला, कारण की 50 धावांचा लक्ष घेऊन उतरलाय. 6 मध्ये 12 बनल्यात. आता येणाऱ्या 18 मध्ये 38 धावांची गरज. दुसरा षटक गोलंदाज नंदू गायकवाड. हा गोलंदाज प्रहार केला. स्ट्रेट डाईव्ह गॅप सिलेक्शन. चेंडू फरार होतोय. 4 धावेसाठी पहिल्याच बॉलवरती स्वागत केलाय गोलंदाज नंदू गायकवाडचं. 4 धावेने चौकार. टॅग डीजे चौकार आलाय. फलंदाज प्रतोजच्या बॅटमधून 4 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. हो, इथे लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट. लेग स्टंपचा भरपूर बॉल बाहेर होता. पंचाने लगेच दंडित घोषित केलाय. अवंतर धावी जोडली जाते आणि 1 धाब्याने संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाज तयार.
हा प्रॅकर होता ऑफ साइडला, इनसाइड आउट. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न देखील भरपूर चांगले पाहिल्या. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 3 धावा कंप्लीट केल्या. जबरदस्त रन इन द बिटवीन, चांगलं तालमेल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 3 धावेनं संघ पुढे सरकला. संघ जाऊन पोहोचला टोटल 20 या आकड्यावरती. 20 धावा धाव पुस्तकावरती, 50 धावांचं लक्ष. अजूनही 16 बॉलमध्ये करायच्या 30 धावा. सामना बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. हा सामना अजूनही तुम्हाला बॅलन्स पाहायला मिळतं. मात्र कोणता संघ वरचं ठरेल या मॅचमध्ये हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही पाहता. खरं तर सुलक्षण भोईर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय. लारा या नावानं प्रसिद्धी घेणारा हा संघ हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला थोडा पास करा, उल्वे संघ जास्त अतिरिक्त टाइम होता, लक्ष द्या. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. ओ प्रार केलाय, लाराच्या बाटपंदुना तडाखा दिलाय, मिलतीचा ठोकलाय षटकार. थँक्यू. षटकार आलाय, 6 धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 26 आकड्यावरती. आता 15 बॉलमध्ये 24 धावांची गरज. 15 बॉल 24 समीकरण. गोलंदाज तयार, नंदू गायकवाड. ओ इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाले नाहीये आणि ते हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर असेल टोटल 26 धावा धाव पुस्तकावरती. 14 मध्ये करायच्यात अद्याप 24. विकेटची गरज आहे सध्या कवरी स्पोर्ट उलवे टीमला. अजून एक डॉट चेंडू, सलग 6. दुसरा बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज नंदू गायकवाडनं. षटकारानंतर थोडस बॅकअप ओव्हर मध्ये नंदू गायकवाड देतो. मागील 2 बॉल सलग निर्धाव. 13 मध्ये आता 24 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल, दुसरा षटक. गोलंदाज नंदू गायकवाड समोर तेवढा धाकड खेळाडू लारा. ताकदवार फलंदाज, लाईन पाहावी लागेल. यस, पंचाचा इशारा की वाईट. अवंतर धाव इथे जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 27 आकड्यावरती. 13 मध्ये 23 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अंतिम बॉल देखील डॉट आला. अशा रीतीनं 2 षटकांचे खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 27 आकड्यावरती. जिथे लक्ष होतं 50 धावांचं. अजूनही येणारे आता बॉल शिल्लक असतील 12 मध्ये करायच्या 23 धावा. थँक्यू. येणारे आता 12 बॉल 23 धावांची गरज मॅच मध्ये सध्या कामोटे टीमला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज
फ्रोतोज आणि त्याला साथ देत असताना सुलक्षण भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये किरण पाटीलने खर्च केला 12, त्याच्यानंतर नंदू गायकवाडने खर्च केला 15. टोटल 12 मध्ये 27 झाले. आता 12 मध्ये 23 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. तिसरा गोलंदाज गौरी स्पोर्ट उलवे टीमचा गोलंदाज प्रदीप खारकर याच्यावरती आता विश्वास दाखवलाय. फलंदाजी अगदी चांगली झाली. आता गोलंदाजी देखील तेवढी चांगली करावी लागेल गौरी स्पोर्ट उलवे टीमसाठी नक्कीच पॅडीला. बारा बॉल आता 23 धावांची गरज. पहिलाच बॉल गोलंदाज प्रदीप खारकर उर्फ पॅडी. पहिला बॉल थोडासा स्लोवर गतीचा बॉल पडल्यानंतर बाहेर वलंग घेतो आणि यस पहिला बॉल निर्धाव फेकला. समीकरण बदललाय. 11 मध्ये 23 ची गरज. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंड वरती. प्रतोजा फलंदाज प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. ओ इथे 4 धावा चौकार. प्रयत्न कॅचसाठी केले मात्र चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो खरं तर रायगड जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय परेशभाई पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा आम्ही दबदबा पाहतोय शिवसेनेची मुलुक मैदानी तोप रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख सन्माननीय परेशभाई पाटील यांना मी विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. चौकाराला 4च्या मदतीनं संघ 31 आकड्यावरती. समीकरण 10 मध्ये 19 धावांची गरज आहे. समोर फलंदाज पाहिलं आज ओपनर प्रतोज. हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज सह्या प्रदीप खारकर पॅडी. इनसाइड आउट. हा देखील फटका चांगला. क्या भरपूर मोठी. चेंडू फरार होतोय कव्हरच्या दिशेनं. एक टप्पा बाउल सोड 4 चौकार. चला हिट विकेट झालाय. फलंदाज बाद आहे. फलंदाज हिट विकेट झालाय. बॉडीचा स्पर्श टर्मला झाला त्याच्या कारणास्तव हा दुसरा धक्का जर्मन कामोडे टीमला लागलाय. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे बॉल शिल्लक असतील 9 आणि 9 मध्ये 19 धावांची गरज. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सध्या साकारते गोलंदाज प्रदीप खारकर. 3 बॉल मध्ये 4 धावा 1 विकेट. प्रतोज मैदानातून बाहेर झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकासाठी जर्मन कामोडे टीमचा सुनील म्हात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 19 धावांची गरज. 12 बॉल मध्ये गरज होती खरं तर 23 धावांची. त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रदीप खारकर उर्फ पॅडी हा गोलंदाज करतो. थोडा पास देखील केला. आम्ही सातत्याने वारंवार सूचना देतो उलवे टीम आपण जास्त वेळ खर्च करता याच्याकडे लक्ष द्या कारण की वेळेवरती सर्व सामने कव्हर करायचे आणि एकच संघ आपल्याला सुपर 5 साठी दाखल करायचा आहे. 9 बॉल 19. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा प्रदीप खारकर. समोर फलंदाज पाहिलं तर सुनील म्हात्रे हा फलंदाज 4थ्या क्रमांकासाठी इन झाला. आक्रमण करावा लागेल. तोच प्रयत्न करत असताना कमालीची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रदीप खारकर. अजून एक डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर या फलकावरती संघ 31 आकड्यावरती. आता 8 बॉल आणि गरज अद्याप 19 धावांची. ऑल ऑन द कार्पेट हा फटका ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस नाहीये
फक्त एकच धावेनं समाधान मानलं, एक धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर येणारे 7 बॉल आणि करायच्यात अद्याप 18 धावा. 7 बॉल 18चं समीकरण. या बॉलमध्ये किमान एक तरी मोठा फटका हवाय बॅटिंग करत असताना कामोडे टीमला. जर डॉट चॅनल तर मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करेल. गोलंदाजी करत असताना गौरी स्पोर्ट और नक्कीच गौरी स्पोर्ट उल्वे संघ यातील मात्र शंका नाही. या समोर लारा हा फलंदाज पाहता क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला सिद्ध करावा लागेल मैदानावरती. गोलंदाज तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर लावून कार्पेंट चेंडू डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केल्याने इथे 2 धावा कंप्लीट. चित्याच्या चपलाईने या 2 धावा. अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ झाले समाप्त. 3 षटकांच्या अखेरी संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 मध्ये करायच्या अद्याप 16 धावा. चला स्पीडअप करा. शेवटचा अंतिम षटक 6 बॉल गरज 16 धाब्यांची. किरण पाटील थोडा स्पीडअप करा कारण की ऑलरेडी सामने उशीर चालू झाला. त्याच्यामुळे आपण देखील सहकार्य करा. प्रत्येक टीमला मी विनंती करतो. आता कोणत्या गोलंदाजाचा वापर मॅच मध्ये केला जाईल? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय मंगेश पाटील. हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये 16. समोर फलंदाज पाहिलं सुनील माद्रे. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळेल. तो मात्र सुलक्षण भोईर उर्फ लारा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मॅचला फिनिश करेल का? 6 मध्ये 16 ची गरज आहे आणि अशा स्थितीमध्ये आता एखादा खेळाडू संकट मोचक खेळी साकारेल का? जय हनुमान कामोटे टीमसाठी. पहिलाच बॉल गोलंदाज मंगेश पाटील. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅक टू द बॉलर. तोपर्यंत संधी साधली आणि पहिला बॉल मध्ये सिंगल कंप्लीट केली. 1 धावेला प्राधान्य दिलं. समीकरण बदललंय. 5 मध्ये आता 15 धाब्यांची गरज आहे. प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. मॅच सामना जिंकायचा तर तुम्हाला आक्रमक रूप धारण करावं लागेल आणि ते सध्या करून देत नाही. इतकी ताकदवर गोलंदाजी या मॅच मध्ये सध्या करत असताना गौरी स्पोर्ट उल्वे संघ भरपूर चांगली कामगिरी. प्रत्येक गोलंदाजानं चांगले योगदान दिला आणि त्याच्या कारणाचा मॅच मध्ये पकड देखील मजबूत करत असताना 5 बॉल 15 धाब्यांची गरज आहे. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये यू टर्न घेईल. फलंदाजी करत असताना नक्कीच कामोडे संघ मात्र तो फटका येणं हे खूप काही महत्वाचं. समोर तेवढा दाखड खेळाडू सध्या सुलक्षण भोईर उर्फ लारा हा खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. फटका चांगलाय. मिळतील 4. ठोकलाय चौकार. चौकार आला. 4च्या मदतीने संघ पुढे सरकलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 39 या आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक असतील 4 बॉल आणि 4 मध्ये करायच्या तब्बल 11 धावा. 4 बॉल 11चं समीकरण. शिरकाव करतो मॅच मध्ये जय हनुमान कामोडे संघ. चौकाराला फलंदाज सुलक्षण भोईर उर्फ लाराच्या बॅट मधून आता 4 मध्ये 11ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश पाटील. विश्वास दाखवला उल्वे टीमना. मंगेश पाटील वरती आणि त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी सध्या मंगेश पाटीलची पाहायला मिळते. जिथे हा निर्धाव चेंडू आलाय. समीकरण बदललंय. येणारे 3 बॉल 11 धाब्यांची गरज. प्रहार करावा लागेल. डॉट चेंडू प्रेशर वाढवेल कामोटे संघावरती. गोलंदाज तयार. प्रहार केलाय. आक्रमक रूप धारण केलाय. फलंदाज लाराच्या पाठमधून हा संघर्षाचा संघर्षमय षटकार.
षटकाराला आता समीकरण बदललंय. येणारे 2 बॉल 5 धावांची गरज. कमालीची मॅच. दोन्ही साईडनं संघर्ष भरपूर चांगला पाहायला मिळतं. मात्र कोणता संघ या सामन्याला फिनिश करेल. 2 बॉल 5. लारावरती खूप काही अपेक्षा धरून बसता कांबोडे संघ आणि तेवढीच चांगली फलंदाजी देखील आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. जिथे आता 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज. प्रेशर वाढला गोलंदाज मंगेश पाटील वरती. मागील बॉल निर्धाव त्याच्यानंतर हा षटकार थोडासा प्रेशर वाढवला मंगेश पाटील वरती. 2 बॉल 5. समोर धाकड खेळाडू विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे सुलक्षण भोईर उर्फ लारा सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रहार केलाय. स्ट्रेट डाईव्हचा फटका. हो मॅच फिनिश. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम. जय हनुमान कामोटे. हार्ड लक गौरी स्पोर्ट उलवे टीम. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. चला पुढची मॅच. पहिल्या फेरीमध्ये 4थी मॅच पाहायला मिळेल. एका साईडला चॅलेंजर बेलवली आणि त्या संघासमोर फाईट करेल श्रीमलंग वावंजे. चला टॉस जिंकलाय श्रीमलंग वावंजे टीमनं. निर्णय क्षेत्ररक्षणचा असेल तर लगेच मी विनंती करेन की आपले 11 खेळाडू घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये जा आणि चॅलेंजर बेलवली संघ आपण खेळाडू कक्षामध्ये या. काल नयननं अगदी दमदार पारी